28 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढीचा शासन निर्णय (जी.आर.) काढला आहे। यानुसार काही ठिकाणी मानधन 5,000 वरून 12,000 रुपये किंवा त्याहून अधिक करण्याची घोषणा झाली आहे, परंतु ही वाढ प्रत्यक्षात लागू झाल्याची पुष्टी सर्वत्र मिळालेली नाही। काही यूट्यूब आणि वृत्तस्रोतांनुसार आशा सेविकांना 13,000 रुपये मानधन मिळण्याची शक्यता आहे, परंतु याबाबत स्पष्ट तारीख दिलेली नाही। थकीत मानधन आणि आंदोलने काही ठिकाणी, जसे की सांगलीत, आशा सेविकांनी 6 महिन्यांचे थकीत मानधन आणि पगारवाढीसाठी आंदोलने केली आहेत। तसेच 68,000 आशा स्वयंसेविका आणि 3,800 गटप्रवर्तकांना गेल्या 5 महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही, असे एक्सवरील पोस्ट्सवरून दिसते। यामुळे पगारवाढीची मागणी तीव्र झाली आहे। मागील घोषणा मार्च 2024 मध्ये राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5,000 रुपये आणि गटप्रवर्तकांसाठी 6,200 रुपये वाढीची घोषणा केली होती, जी नोव्हेंबर 2023 पासून लागू होणार होती। मात्र ऑगस्ट 2024 मधील एका वृत्तानुसार ही वाढ प्रत्यक्षात लागू झालेली नाही आणि नियमित मानधनही थांबले आहे। सध्याची परिस्थिती जानेवारी 2025 साठी थकीत वाढीव मानधन मिळण्याची शक्यता आहे, असे काही यूट्यूब व्हिडिओ दावे करतात। परंतु सरकारकडून याबाबत अद्याप स्पष्ट तारीख किंवा अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही। निष्कर्ष, आशा सेविकांच्या पगारवाढीचा निर्णय सरकारने घेतला असला तरी तो पूर्णपणे लागू होण्यास विलंब होत आहे। थकीत मानधन आणि वाढीव मानधन मिळण्यासाठी आंदोलने सुरू आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। खूप खूप धन्यवाद।